बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अंतर मंतरवर बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जय 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 भीम. 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 देश बचाओ, मोदी हटाओ. देश बचाओ. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील भिंगार बंद ठेवण्यात आले. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हकेला अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद ठेवत व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेटचं वाटप करत केंद्र सरकार विरोधात उपरोधिक पद्धतीनं निषेध नोंदवला. या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा रंगली. बंद आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि जिल्हा सल्लागार सुहास दिवर यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर भिंगारमधील बंद शांततेत पार पडला असून व्यापारी नागरिक यांच्या प्रतिसादामुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर मेलोडी चॉकलेट वाटपाच्या अनोख्या आंदोलनामुळे हा बंद शहरभर चर्चेचा विषय ठरला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.